पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं साखर कामगारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। 3 दिवस चालणाऱ्या या शिबिरासाठी 110 कारखान्यांचे 500 पेक्षा जास्त कामगार उपस्थित आहेत। या शिबिराचं उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। यावेळी बोलताना खासदार शरद पवार यांनी दिवसेंदिवस शेती कमी होत असल्यानं कष्टकरी जनतेला नवीन काम शोधावं लागत असल्याचं सांगितलं। महाराष्ट्रात 135 कारखाने अडचणीत आहेत। साखर कारखान्यांमध्ये 40% कंत्राटी कामगार नेमल्यामुळं मूळ कामगारांचा प्रश्न प्रलंबित राहिलाय। त्यांचं संरक्षण करणं हे आज आव्हान आहे। कारखानदारी चालवण्यासाठी सर्व कामगारांनी प्रयत्न करावेत। मी तुमच्यासोबत असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं। आमदार जयंत पाटील यांनी साखर कारखानदारी समोरील आव्हानांबरोबरच कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटित व्हा, कामगारांची साथ असेल तर कारखाने उत्तम चालतील असं मत व्यक्त केलंय। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचे अध्यक्ष PR पाटील, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, छत्रपती साखर कारखाना इंदापूरचे चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी मनोगत व्यक्त केली। या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस रावसाहेब पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, अशोक बिराजदार, नितीन बेनकर यांच्यासह राज्यातील खासगी आणि सहकार क्षेत्रातील 110 कारखान्याचे एकूण 500हून अधिक कामगार उपस्थित होते।